मुलांच्या एका ओळीत आनंदचा डावीकडून 16वा क्रमांक व वैभवचा उजवीकडून 18वा क्रमांक आहे. लक्ष द्या, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या. अशी मुलांची एक ओळ आहे है ना. या मुलांच्या एका ओळीत आनंदच्या डावीकडून 16वा, आता डावा उजवा म्हणजे हा डावा आणि हा उजवा है ना. ठीक, कारण बाय डिफॉल्ट आपण आपलं तोंड असते उत्तरेकडे. ओके ठीक, चालेल. आता मुलांच्या एका ओळीत आनंदच्या डावीकडून 16वा क्रमांक आहे. डावीकडून म्हणजे आनंद इकडून जर मोजला तर तो कितवा येते? 16वा. कोण? आनंद. ओके इथपर्यंत ठीक. आणि वैभवच्या उजवीकडून 18वा क्रमांक आहे. इकडे वैभव असेल आणि वैभवच्या उजवीकडून लक्ष द्या 18वा क्रमांक आहे. 18वा कोण? वैभव. असं म्हटलं बरं सर तुम्ही असंच का लिहिलं? असंही होऊ शकते. लक्ष द्या पा, अशी मुलांची एक ओळ आहे है ना. ठीक, आनंदच्या डावीकडून 16वा क्रमांक आहे आनंद आणि वैभवच्या उजवीकडून 18वा क्रमांक आहे. असंही होऊ शकते. बरं समजत आहे? असे क्रॉस पण जाऊ शकते. हो, ही पण एक येऊ शकते, हे पण एक येऊ शकते. पण आपण मॅक्झिमम टाइम है ना असं काढतो. तसंच ठेवू आपण, पाहू काय होते तर. ठीक आहे, हे पण आहे आपल्या साईडनं, पण तुम्हाला सांगितलं असंही असू शकते. ओव्हरलॅपिंग है ना, ओव्हरलॅपिंग है ना. ठीक आहे, चालेल. पहा त्याच्यानंतर मग म्हणते गजानन हा आनंदच्या उजवीकडे 11वा असून, गजानन हा आनंदच्या उजवीकडे कितवा आहे? 11वा. गजानन आनंदच्या उजवीकडे 11वा म्हणजे इथून समजा उजवीकडे आनंद इकडे आहे ना, तर 11वा आणि वैभवच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर है ना. वैभवच्या पण उजवीकडे. ओके ठीक, म्हणजे आनंदच्या पण उजवीकडे, वैभवच्या पण उजवीकडे. बरं असं जर काढलं आता तर पहा आनंदच्या उजवीकडे आणि वैभवच्या काय विन तो लक्षात येत आहे? येईल का? नाही, म्हणजे हे येणार नाही कंडिशन. चला हीच बरोबर आहे जे आपण आकृती काढली. ओके चालेल. पहा म्हणजे गजानन हा आनंदच्या उजवीकडे 11वा आणि वैभवच्या उजवीकडे इथं आहे गजानन. ओके, आणि वैभवच्या पण उजवीकडे आहे कितवा? 3रा. म्हणजे 1 2 आणि हा आहे 3रा. ओके इथपर्यंत. वैभवच्या उजवीकडे 3रा, आनंदच्या उजवीकडे 11वा. आनंदच्या उजवीकडे 11वा. बस झालं, इथपर्यंत गणित आहे. आता म्हणते तर त्या ओळीत एकूण किती मुले आहेत? संपला प्रश्न. म्हणजे आता ओळीतले मुलं पाहिजे किती आहे है ना. ठीक, मग आता पहा आनंद, लक्ष द्यायचं पहा, इथून आनंद कितवा आहे? 16वा आणि गजानन इकडून कितवा आहे? 11वा. बरोबर. पहा लक्ष द्या, आनंद इथून 16वा, गजानन इथून 11वा म्हणजे इथून इथपर्यंत गजानन, इथून इथपर्यंत गजानन हे 16 आणि हे 11. लक्ष देत आहे? असं म्हणू शकता तुम्ही, कारण 11 मोजताना आनंदला पकडत नाही आपण त्याला 11 म्हणताना पहिलं असं नाही म्हणत, एक असं नाही म्हणत, 1 2 3 11वा म्हणजे या 11 मध्ये आनंद येत नाही. म्हणजे ते प्युअर 11 लोक गजानन पर्यंत, पण या 11 मध्ये गजानन आहे आणि या 16 मध्ये आनंद आहे. असं टोटल इथून गजानन कितवा असेल मग? 6 आणि 1 7 कितवा? 27वा. ओके इथपर्यंत झालं. म्हणजे डावीकडून गजानन आहे 27वा. आता गजानन उजवीकडून कितवा हा प्रश्न आहे फक्त है ना. ठीक आहे, आता गजानन उजवीकडून कितवा? जर आता वैभव उजवीकडून कितवा? 18वा. वैभव उजवीकडून आहे 18वा, तर नक्कीच इथं असलेला व्यक्ती 17वा, इथं असलेला व्यक्ती 16वा आणि इथं असलेला व्यक्ती 15वा. समजत आहे? ठीक, म्हणजे नक्कीच गजानन इकडून कितवा आहे? 15वा. तर रांगेत एकूण लोक किती? कालचा पहिला प्रकार है ना. इकडून गजानन, डावीकडून गजानन 27वा आणि गजानन उजवीकडून 15वा. पडत आहे? 7 आणि 5 12 2 1 किती रे? 42. पण गजानन डबल डबल आला नाही म्हणून गजाननला काय करा? मायनस आहे. तर एकूण रांगेत किती जण आहे मग? 41 लोक. समजलं? फक्त असं लिहून घ्या. आता एका रांगेत पूर्ण किती लोक आहे रे? 40 लोक दिलाय.
40 विद्यार्थी रांगेत, है ना? ठीक. आणि परत असं म्हटलं की अमित हा डावीकडून 11वा आहे. अमित डावीकडून 11वा आहे. 11वा अमित. ओके, अमित. आता दीपक हा त्या रांगेत उजवीकडून 31वा आहे. आता जर असं केलं तर उत्तर चुकते. दीपक, है ना? जर असं लिहिलं तर उत्तर चुकते, कारण इथं स्पष्ट दिलाय रांगेत एकूण 40च लोक आहे, है ना? रांगेत जर 40 लोक असेल तर अमित इकडून 11वा, दीपक इकडून 31वा, अजून मध्यात काही जरी जण, मग 31 आणि 11ची बेरीज जास्त 40च्या वर जाते, तर हे चुकते. आता इथं ओव्हरलॅप होईल. ओव्हरलॅप पडलं ना, कारण हे 11 आणि हा 31, पण रांगेत टोटल 40 जण आहे. आलं तुमच्या लक्षात, है ना? मग हे असं करता येत नाही. ठीक आहे ना? मग असंच म्हणा लागत की दीपक इकडून कितवा आहे? 31वा. आलं लक्षात? दीपकच आहे, है ना? ठीक. मग दीपक उजवीकडून आहे 31वा आणि अमित डावीकडून आहे 11वा. क्लिअर? ओके. ओव्हरलॅपचं लॉजिक केव्हा लावायचं? मग जेव्हा एकूण दिलं असेल आणि जर डावा उजवा जर याच्यापेक्षा जास्त जात असेल बेरीज, है ना, तर मग ओव्हरलॅपचं लॉजिक लावायचं. क्लिअर? ओके. आता पहा, दीपक इकडून 31वा आहे, तर साहजिक दीपकच्या पुढं किती लोक असेल? दीपकच्या पुढं किती जण असेल? 9 लोक. साहजिक कॉमन सेन्स, दीपकच्या पुढे 9 जण आहे, कारण टोटल 40 जण आहे, म्हणजे दीपकच्या पुढे 9 आहे, तर दीपक इकडून कितवा असेल? 10वा. दीपक इकडून 10वा असेल आणि अमित इकडून कितवा आहे? 11वा. म्हणजे लगेच हे दोघं जण दीपक आणि अमित सोबत सोबत बसले जोडीनं, हे समजते. ओके, ठीक. आता पहा, श्रेया जी त्या रांगेत अमितच्या उजवीकडे 3री आहे. अमितच्या उजवीकडे म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी. इथं कोण आहे? श्रेया, है ना? ती श्रेया दीपक पासून कितव्या क्रमांकावर असेल? साहजिक दीपक पासून अमित पहिला, कारण सोबत सोबत आहे. पहिला, दुसरी, तिसरी, चौथी, म्हणून दीपक पासून कितव्या क्रमांकावर असेल? 4थ्या क्रमांकावर. हेच आपल्या गणिताचं उत्तर असेल. समजलं? ठीक. घ्या. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत. सोपं गणित आहे रे. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत, है ना, समजा अशी एक रांग आहे, है ना, समजा रांग आहे, इथं कुठेतरी गोपाळ आहे, है ना? मग गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून, म्हणजे 1, 2, 3 मुले सोडून त्या रांगेत इकडे किती जण आहे म्हणते? 8 मुले. म्हणजे हे 8, हे 3 आणि हा एक गोपाळ झालं. ठीक आहे. आता गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून 1, 2, 3, 4, 5 सोडून द्या, आणि इकडे किती जण आहे म्हणते? 12 मुले उभी आहे. हे 12 झालं. मग टोटल रांगेत किती जण? असं सिंपल प्रश्न आहे. म्हणजे इथं गोपाळ आहे, गोपाळ काय म्हणून असं पाहिजे वाकून, है ना? 3 मुले सोडून पुढे किती दिसले? 8. अजून मागं पलटून पाहिजे तो, है ना? 5 मुले सोडून अजून मागं किती दिसले? 12. असंच गणित आहे ना. म्हणजे हे 12 प्लस 5 प्लस स्वतः गोपाळ 3 आणि 8, टोटल रांगेत किती लोक आहे? झालं. आता सर्वांची बेरीज करू, किती येते? म्हणून रांगेत एकूण किती लोक आहे? 29 जण. झालं. घ्यायला 52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मग टोटल त्या वर्गात किती लोक आहे? 52. 15 काय झाले? अनुत्तीर्ण. म्हणजे अनुत्तीर्ण हे झाले 15. ओके, ठीक. 15 म्हणजे साहजिकच मग उत्तीर्ण किती झाले हे काढू शकतो आपण, कारण एकूण विद्यार्थी 52, त्याच्यामधून 15 झाले फेल, म्हणजे 37 काय झाले? उत्तीर्ण. पडलं इथपर्यंत? बस. कारण 15 आणि 37 टोटल किती लोक आहे? 52. हे दिलं आहे गणितात. बरं, त्याच्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून,
म्हणजे म्हणून आपण अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली. म्हणजे जी यादी, जी लिस्ट कॉलेजवाल्यांनी लावली ती किती लोकांची लावली? आता 37 विद्यार्थ्यांची लिस्ट लावली. हे आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट, है ना. मग या लिस्ट मध्ये, है ना, या यादीत रमेशचा उच्च स्थानाकडून 22वा क्रमांक आहे. रमेश उच्च स्थानाकडून कितव्या क्रमांकावर आहे? 22व्या क्रमांकावर रमेश आहे. प्रश्न असा आहे की रमेश हा शेवटून कितव्या क्रमांकावर असेल, असा प्रश्न आहे. रमेश हा शेवटून कितव्या क्रमांकावर आहे? मग मला समजलं टोटल रांगेत किती लोक आहेत? 37. मग या 37 मधले जर 22 काढले, है ना, पहा 37 मधून जर तुम्ही 22 काढले तर 7 मधून 2 गेले 5 आणि 3 मधून 2 गेला 1, 15. ऑप्शन मध्ये 15 सुद्धा दिसते, पडलं. पण जर तुम्ही 15 म्हटलं तर आता उत्तर चुकते. कारण आपल्याला शेवटून रमेशला मोजायचं आहे, शेवटून, है ना. ठीक, पहा ऑब्झर्व करा. शेवटून जर मोजा तर इथं येईल 15 आणि रमेशला हात लावा लागेल 16. कारण सुरुवातीपासून रमेश 22वा आहे आणि इकडं किती लोक काढले? 15. 22 आणि 15 37 होते. समजलं? म्हणजे रमेशला सोडून खाली किती लोक आहे? 15 लोक. मग रमेशला खालून मोजायचं आहे, ते 15 लोक मोजा लागल, रमेशलाही म्हणा लागल 16वा. समजलं? म्हणून शेवटून रमेश कितवा येते? तर कितवा येते? मग 16वा असं उत्तर म्हणा लागल. चल लिहून घ्या. एका 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात स्पष्ट उल्लेख आहे. किती आहे विद्यार्थी? 60. खरंच महत्वाचं गणित आहे. असे गणितच सगळी शीटच महत्वाची आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गणित इम्पॉर्टंट आहे. पहा 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. मग लक्ष द्या. पहा म्हणजे गणितात मुली दिल्या आणि मुले दिल्या असं झालं ते. मग समजा मुलीला म्हटलं आपण, है ना, आता काय म्हटलं? एका 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. मग मुलं आपण जर x आहे म्हटली तर मुली किती असेल? 2x. जर मुलं 10 असेल तर मुली 20. जर मुलं 15 असेल तर मुली 30. असं म्हणजे मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट. मग असं म्हणू शकतो ना, त्या वर्गात मुली आणि मुलं मिळून किती लोक आहे? 60 झालं. ठीक, 60 जण आहे. म्हणजे 2x आणि x किती होते? 3x बरोबर किती? 60. तर x बरोबर किती? मग म्हणजे मुलं किती झाले? 20. मुले झाले x म्हणजे 20 त्या वर्गात. म्हणजे मग मुली किती झाल्या त्या वर्गात? 40, है ना. किती झाल्या? 40. म्हणजे आता झालं, मुलंही माहित झाली, मुलीही माहित झाल्या. ओके, ठीक, इथपर्यंत चाल. आता त्याच्यानंतर गणित वाचू. काय म्हणते? कमल हा त्या वर्गातील एक मुलगा असून, कारण कमल हा त्या वर्गात काय? एक मुलगा. त्याच्या रांगेत सुरुवातीपासून, म्हणजे एक रांग आहे, आता वर्गात रांग आहे, लक्ष द्यायचं. म्हणजे किती लोकांची रांग असेल? 60. कारण वर्गात किती विद्यार्थी आहेत? 60. मग रांग पण 60 विद्यार्थ्याची असेल ना. बरं, मग कमल हा त्या रांगेत एक मुलगा असून त्याच्या रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक लागतो. म्हणजे कमल रांगेत सुरुवातीपासून 17व्या क्रमांकावर आहे कमल. ओके, ठीक, सुरुवातीपासून तो 17वा आहे. बरं, जर कमलच्या आधी 9 मुली असतील, आता साहजिक गोष्ट आहे, कमलच्या आधी किती मुली आहे? 9 मुली असतील, तर कमलच्या नंतर किती मुले असतील? मुले म्हणजे बॉईज. मग कमलच्या नंतर किती मुले असतील असा प्रश्न आहे. मग साहजिक कमलच्या आधी किती मुली आहे? 9. मग 9 मुली आहे, 9 मुली, है ना. ठीक, कमलच्या आधी, बरोबर ना. असं म्हटलं टोटल किती जण आहे? 17, बरोबर ना. इथून मग बाकीचे कोण असेल? मुले. लक्षात येतं? मुले. म्हणजे आता तुम्ही 17 मधून 9 काढले, किती राहते?
8 बरोबर, म्हणजे 8 काय झाले मग याच्यात मुले, त्या 8 मध्ये कमल आहे ना, कारण 17 मध्ये कमल आहे ना, मग कमल आता सुरुवातीपासून मुलं कमल पर्यंत किती आहे 8, तर तोच प्रश्न आहे कमलच्या नंतर किती मुले असतील, कारण टोटल शाळेत मुले किती आहेत त्या 20, मग साहजिक कमलच्या पहिले किती 8, तर कमलच्या नंतर किती असेल 12, म्हणून कमलच्या नंतर किती मुले असतील मग 12 मुले. समजलं का? चला घ्या मग लिहू. एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील 6 विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. त्याच्या वर्गात किती जण आहेत जयाचे आपल्याला माहित नाही, पण एवढं स्पष्ट दिलं की 6 विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. मग 6 विद्यार्थी असे आहे ना ज्यांनी भाग घेतला नाही, भाग घेतला नाही असे झाले 6. ओके ठीक, 6 लोकांनी भाग नाही घेतला. 5 विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले, म्हणजे पहिल्याच फेरीत है ना, फेरीत किती विद्यार्थी बाद झाले? 5 विद्यार्थी गेले. ठीक आहे ना, चालेल. जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात 16वा आहे, तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात 19वा आहे. म्हणजे मला सांगा 6 लोक आहेच नाही, दुसऱ्या फेरीत पहिल्या फेरीत 5 जण गेले, आउट गेले, म्हणजे जी नंतर लिस्ट लागली ती हे 6 आणि 5 11 सोडून असलेल्या व्यक्तीची लिस्ट असेल है ना. मग त्या लिस्ट मध्ये आहे ना त्या लिस्ट मध्ये जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात 16वा आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य वरून कितवा आहे 16वा आणि शेवटून 19वा आहे. म्हणजे या लिस्ट मध्ये टोटल किती जण आहे हे काढता येते. मग कसं करतो आपण, 19 आणि 16 ची करतो बेरीज, 9 आणि 6 15 एक किती झाले 35, पण काय करतो -1 किती आहे 34. का -1 केलं, कारण जयाला डबल पकडलं है ना, जयाला वरून 16 मध्ये पकडलं आणि खालून 19 मध्ये पण, मग कुठे एका ठिकाणी ठेवलं, म्हणून टोटल या रांगेत आहे 34. ऑप्शन मध्ये 34 आहे का? नाही है ना, कारण काय म्हणते जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या, वर्गातले 6 लोक भाग घेणारे न घेणारे, पहिल्या फेरीत बाद होणारे 5 आणि आता या लिस्ट मध्ये असणारे 34 असे एकूण विद्यार्थी आहे. किती आहे 6 5 11 किती 45, म्हणून टोटल किती विद्यार्थी आहे 45. ओके लिहून घ्या. किती लोक आहे 70. मग टोटल रांगेत 70 लोक आहे. मागचं गणित 17 नंबरचा, ए हा डावीकडून 22वा होता, ए इकडून 22वा होता, ठीक आहे, आणि बी हा उजवीकडून 38वा होता. लक्ष द्यायचं पहा, काही ना काही आहे म्हणूनच मी सांगत आहे 38वा होता है ना. आता तुम्ही 38 आणि 22 ची बेरीज केली नक्कीच, मग 8 आणि 2 10 0, परत एक किती झाले 60, आणि 70 मधून 60 काढले, इथं किती सांगितलं 10. लक्षात येत आहे. आता एक माझाच तुम्हाला प्रश्न, हे 10 लोक ए आणि बी च्या मधात असणार आहे ना, बरोबर ना, मधात बसणार आहे. मग या 10 मध्ये ए आहे का, बी आहे का? नक्की. मग जर आपल्याला म्हटलं ए व बी च्या दरम्यान किती व्यक्ती आहे, तर त्याच्यात ए आणि बी ला पकडा लागेल का? नाही ना. आता जसं समजा यांच्या आणि याच्या मधात किती जण, आता 2 जण सांगा लागेल ना, 4 जण सांगा लागेल का? साहजिक कॉमन सेन्स है ना. म्हणजे ए व बी च्या दरम्यान किती व्यक्ती आहे, तर नक्की 10 लोक आहे. 45 विद्यार्थ्यांच्या एका रांगेत पी हा डावीकडून 22वा आहे. आता रांग आहे 45 विद्यार्थ्यांची. ओके ठीक, टोटल रांगेत किती लोक आहे 45. मग या 45 विद्यार्थ्याच्या एका रांगेत पी हा डावीकडून, इकडून पी हा डावीकडून कितवा दिला आपल्याला 22वा है ना, पी डावीकडून 22वा आहे. ओके ठीक, आणि क्यू हा उजवीकडून 38वा आहे, क्यू उजवीकडून 38वा आहे. असंच का लिहिलं, कारण 38 आणि 22 ची बेरीज नक्कीच या 45 पेक्षा जास्त जाते है ना. ठीक, म्हणून आपण लॉजिक लावलं ओव्हरलॅपचं. ठीक आहे चालेल. आता प्रश्न असा केला तर या दोघांच्या मधात
किती व्यक्ती आहे, असा सिंपल प्रश्न आहे ना. ठीक, आता सरळ विचार करायचं, क्यू इकडून जर 38वा असेल तर क्यू इकडून कितवा असेल, एवढा पहिले विचार करायचा. एकदम सिंपल लॉजिक शिकवतो मी बाकी या दोघांची बेरीज वजा बाकी करा आणि काय करा ते लॉजिक शिकवत नाही. आलं पाहिजे परफेक्ट आन्सर. ठीक, आता क्यू जर इकडून 38वा असेल तर क्यू इथून कितवा असेल, मग काय करू आपण, किंवा 45च लोक आहे ना, 38 39 40 41 42 43 44 45 झालं. ठीक, 45च लोक आहे, वेळेवर पटकन असं करू शकता. इथून 38 39 40 41 42 43 44 45 झालं. मग आता हा इकडून 22वा आहे ना, 22वा, मग इकडून आपण क्यू कितवा आला पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथं हा जर 8 आहे तर इथं किती असेल, तर 22 मधून हे 8 काढू आपण. लक्षात येत आहे, हा इकडून 8वा आहे ना, है ना, इकडून 8वा आहे, कोण क्यू इकडून 8वा. ओके चालेल. मग आता 22 इथून हा 22 आहे आणि हा 8 आहे. लक्षात घ्या, आता 22 मधून 8 काढले, 22 मधून 8 तर किती राहते रे, 22 मधून 8 गेले किती, 14. लक्षात येत आहे, 22 मधून जर 8 काढले तर 14 राहते. पण आता 14 कोण आहे, हा क्यू काढला तर पी आहे ना या 14 मध्ये, कारण पी आहे ना 14 मध्ये, मग पी लाही काढलं तर मधात असणारे किती जण असेल, मग 13 असं समजा. तर एक हे लॉजिक लावू शकता. किंवा समजा असं नाही गेलं तर आता पहा, इथून इथपर्यंत हा 8वा आहे, नक्कीच 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि हा 22. वेळ आपल्याकडे तर असं करू शकता. पडलं झालं. मग आता हा 8 हा 9 10 म्हणजे हे आता इथून इथपर्यंतच्या ज्या रेषा ओढल्या त्या मोजा, तेवढे जण मधात आहे. समजलं. ठीक, मग कोण, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, म्हणून मधात किती जण, 13 जण. असंही करू शकता, काही वेगळं लॉजिक नाही. एका रांगेत 15 विद्यार्थी आहे म्हणते. आता स्पष्ट रांगेत एकूण विद्यार्थी दिले 15. राम हा डावीकडून 12वा आणि श्याम उजवीकडून 8वा. 12 आणि 8 ची बेरीज होते 20 आणि रांगेत आहे फक्त 15, है ना. ठीक, राम हा डावीकडून 12वा म्हणून आता लॉजिक लागते ओव्हरलॅपचं, है ना. ठीक, आणि श्याम हा उजवीकडून आहे 8वा म्हणून असं ओव्हरलॅप होईल, है ना. ठीक, 8वा कोण आहे, श्याम. आणि आता या दोघांच्या मधात किती जण बसल्या हे आपल्याला शोधायचं आहे ना. ठीक, मग आता या दोघांच्या मधात एकूण विद्यार्थी किती, मग सरळ गोष्ट आहे रे, टोटल किती जण आहे, 15. मग हा आहे इकडून 8वा आणि इकडून कितवा असं काढायला लागेल ना. मग हा इथून 8वा तर इकडे अजून किती जण असेल, 7 लोक, कारण 8 आणि 7 15, म्हणजे हा इकडून कितवा असेल, पुन्हा 8वाच. पटत आहे, इकडून, कारण इकडूनही 8वा इकडूनही 8वा, 8 आणि 8 16, एक मायनस करा, रांगेत किती जण आहे, 15. मग हा इकडून जर 8वा असेल तर या दोघांच्या मधात, म्हणजे आता 9 10 11 आणि हा कितवा, 12वा, मग दोघांच्या मधात किती लोक बसले असेल, फक्त 3, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर कसं, 3. समजलं.